नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहताय PCMC न्यूज. खरं तर निवडणुका झाल्या, निकालही लागला. भाजपनं पुन्हा एकदा सत्ता देखील महापालिकेवर मिळवली आणि मग आता त्यापुढे चर्चा सुरू झाली की महापौर कोण होणार. आजच महापौर पदाचे आरक्षण सोडत देखील जाहीर झाली. खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी आता महापौर पदाचा जो कोण त्या ठिकाणी उमेदवार नगरसेवक म्हणून येणार तो विराजमान होणार आहे. त्यामुळे एकंदरीत आता खुला प्रवर्ग म्हटला की भाजपचे निवडून आलेल्या 84 नगरसेवकांना संधी आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. पण अर्थात पक्षश्रेष्ठी आणि त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी ठरवेल आता महापौरपदी कोण बसणार आहे. पण त्याच जोडीला आणखी एक चर्चा ती म्हणजे विरोधी पक्षनेते पदाची. कारण तिकडे सत्तारूढ पक्ष जरी असला तरी विरोधी पक्ष देखील तितकाच सक्षम आणि बळकट असावा लागतो आणि त्यासाठी विरोधी पक्षनेता देखील तितकाच बळकट, आक्रमक आणि सक्षम असावा लागतो. अर्थात विरोधी पक्षामध्ये पुन्हा एकदा जो पक्ष जाऊन बसला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 37 जागा यावेळी जिंकलेल्या आहेत. अर्थात या 37 जागांमध्ये जर आपण जुने, आताचे आणि अनुभवी अशा चेहऱ्यांचं जर या ठिकाणी आपण जर एक मिश्रण केलं, त्यामध्ये पाहिलं, बायफर्केशन केलं, तर त्यामध्ये 2-3 नावं चर्चेत येतातच. पण त्यात सर्वात जास्त आक्रमक चेहरा म्हणून, अनुभव असलेला चेहरा म्हणून अर्थातच ज्यानं केवळ एकट्यानं नव्हे स्वतःचं अख्खं पॅनल निवडून आणलं असा चेहरा समोर येतो. आणि तो चेहरा म्हणजे प्रभाग क्रमांक 21 अर्थात पिंपरी गावातला नाव संदीप वाघेरे. आणि आज आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. संदीप भाऊ, आपलं PCMC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. कारण म्हणजे मुळात तुमचे मला आठवतं आहे ज्या दिवशी आपण इंटरव्ह्यू केला होता तेव्हा तुम्ही पक्षात म्हणजे पक्षबदल पण केला नव्हता, तुम्ही भाजपातच होतात. आणि इंटरव्ह्यू झाला आणि त्याचवेळी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सुतवाच पण केलं होतं की नाही मी पक्ष सोडणार म्हणून. आणि अर्धा तासच झाला आणि तुम्ही इकडे इंटरव्ह्यू पडली आणि तिकडे तुम्ही पक्ष पण सोडला. आणि बघतोय तर अजितदादांसमोर स्वतः संदीप भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश केला. पण त्याच्यानंतर तुम्ही किंवा त्या इंटरव्ह्यूमध्ये पण एक वाक्य म्हणाला होता, मी जर दुसऱ्या पक्षात गेलो तर मी एकटा येणार नाही, माझ्यासकट पॅनलच घेऊन येणार. तुम्ही जे बोलताय ते करून दाखवता, ते यावेळी सिद्ध केलं. ही काय किंमत आहे? माझा स्वभाव पहिल्यापासून मी जे बोलतो तेच करतो आणि मी चुकीचं काही करत नाही. त्यामुळं दैव पण साथ देतं. अशाच पद्धतीने दैवाने साथ दिली आणि पूर्ण पॅनल बहुमताने निवडून आला. हा ना, म्हणजे विशेष आणि नुसतं निवडून नाही आलं, तुम्हाला जी मतं पडलेली आहेत ती आहेत 23,431, मागच्या वेळी 16,116, आता 7,315 इतकी मतं वाढलेली आहेत. पिंपरीमध्ये, एकट्या पिंपरीमध्ये जर आपण पाहिलं, पिंपरी विधानसभा मतदारसंघात 7 प्रभाग येतात. त्यामध्ये जे काही 28 जागा आहेत त्यात तुम्ही 15 जागा जिंकल्यात राष्ट्रवादीनं आणि इकडं भाजपनं 13 जागा जिंकल्या. पण 27 जागा लढवून 15 जागा त्यातनं एकट्या राष्ट्रवादीनं जिंकून आणल्यात. जे राष्ट्रवादीला ना भोसरीमध्ये जमलं ना चिंचवडमध्ये जमलं. म्हणजे कमी जागा लढवून जास्तीत जास्त जागा लढवणारा पक्ष राष्ट्रवादी हा पिंपरीमध्ये एकमेव ठरलाय. याच्या मागचं गणित काय, कसं जुळवलं हे सर? एकंदरीत अजितदादांनी जी केलेली कामं ती जनतेपर्यंत पोहोचलेली होती. ज्याच्या अगोदर अजितदादांनी इथं पूर्ण 15-20 वर्ष सत्ता चालवली आहे आणि कामं केली आहेत. ते कुणीच नाकारू शकत नाही. मग आजचे जे तिकडच्या पक्षात गेले ते काही काळापूर्वी अजितदादांच्याच पक्षात होते. मग ते जरी आता म्हणत असले की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, त्यातलं काही ह्यांनी केलेलं नाही. 27 आश्वासन दिली ती. म्हणजे जो जाहीरनामा 2017ला 27 पैकी यांनी एकही काम करू शकलेलं नाही. पूर्ण शहराला वायफाय फ्री देणार होते, आहे का तिथं कुठं? स्मार्ट सिटी जो प्रोजेक्ट केंद्र सरकारचा 100 स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट आहेत, कुठलं एरिया बेस स्मार्ट कुठलं झालं आहे? 24/7 पाणी, 24 तास पाणी देणार, ते झालं का? अमृत योजनेचं काय झालं? स्मार्ट सिटीचं काय झालं? असे बरेच आहेत. हे दिखाऊ काम फसव धंदा आहे. काय 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 दिखाऊ काम फसव धंदा. दिखाऊ काम फसाऊ धंदा. हां, बर. पण एकेकाळी तुम्ही त्याच पक्षाचे पाईक होतात ना. चुकीच्या कामाला कायम तिथं विरोध केलेला आहे. मला जे पटलं नाही, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. YCMला PG मंजूर झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरचं. 119 डॉक्टर तिथं भरले. माझ्या
व्हॉट्सअपला फेसबुकला भाषण पण आहे तिथलं, म्हणजे सभागृहातलं प्रेझेंटेशन. त्यावेळेला 2 विषयाचे पैसे भरले गेले, 7 विषयाची मान्यता आली, त्याच्यात बरेच दिवस गेले. म्हणजे 2012-13 पासून श्रीकर परदेशी आयुक्त होते, त्यांची ती कल्पना. नंतर मग 7 विषयाची मान्यता भेटली, तिथं डीन कसे आले. MCIला ते डीन होते, MCIला ते पहिले होते वाबडे म्हणून, त्यांच्याकडे मान्यतेचं होतं. त्यांना आपण इथं डीन म्हणून भरती करून घेतलं. त्यांनी आपल्याला परमिशन दिल्यानंतर 6 महिन्यांनी ते इथं रुजू झालेत. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनची मान्यता त्यांच्याकडनं घेतली आणि आपल्याला डीनची पोस्ट भरायची होती. त्यांच्याकडनं मान्यता घेतल्यानंतर 6 महिन्याने आपण आपल्या इथं रुजू करून घेतलं. डॉक्टर जे भरले, आपण भरले 11 विषयाची, मान्यता 7 विषयाची. 4 विषय आपण अगोदर डॉक्टर भरून घेतले. शेजारीच तिथं DY पाटील आहे, तिथं सगळे डॉक्टर मानधनावरती आहे. माझं म्हणणं एक होतं की तुम्ही या डॉक्टरांना परमनंट करा. तर 83% डॉक्टर जे शिकाऊ होते आपल्याकडं मानधनावरती, ते इथं परमनंट गेले. आणि पेपर कसा ठेवला, 35% लेखी आणि 65% तोंडी. समजा आता तुम्ही बाहेरनं आलात, तुम्हाला 35 मार्कच लिहायला लावलं, तुम्हाला 35 पैकी 35 मार्क दिले आणि 65% तोंडी ओरल, 65 मार्क. त्यात ओरलमध्ये मी तुम्हाला नापास केलं आणि तुम्हाला तिथं 20च मार्क दिले. तुमची टोटल आली किती, 55. आणि तिथलाच माणूस आहे मानधनावरचा डॉक्टर, त्याला 35 पैकी समजा 20 मार्क तिथं लेखीमध्ये पडले आणि इथं 50 मार्क दिले ओरलमध्ये, 70 मार्क. नियुक्ती कुणाची होणार, 70 वाल्याची. मग ती सेटिंगच होती. 83% डॉक्टर तसे घेतले. प्रत्येक डॉक्टरांकडनं त्यावेळेला एक सामोड घेतली गेली. मी तिथं विरोध केला. म्हणलं तुम्ही हे डॉक्टर घेताय ना, म्हणलं ज्या नर्स आहेत 105 ज्या मानधनावरती काम करतात, त्या आपल्याच आया बहिणी आहेत, त्यांना पण परमनंट करा. जे 18 ॲम्ब्युलन्सचे डॉक्टर आहेत त्यांनाही परमनंट करा. मग हे मला त्यावेळेला म्हणले की उपसूचना द्या. ती उपसूचना सहित आपण विषय मंजूर करू. उपसूचना बनवून दिली, विषयपत्र आणि उपसूचना मंजूर केली. उपसूचना सविषय आणि नंतर उपसूचना बाजूला काढून टाकली. त्यावेळेला मी बोललो, तिथं गोंधळ घातला. त्यावेळेला आमचे वरिष्ठ नेत्यांचे फोन बिन, वरिष्ठ नेते म्हटले की पक्षाच्या माध्यमातून निवडून आला, हे ते राजीनामा दिला पाहिजे. मी देत होतो राजीनामा. मग त्यावेळेला आमचे आमदार होते महेशदादा दांडगे, ते म्हटले असं काही करू नको, राजीनामा वगैरे देऊ नको, थांब, हे कर. आणि त्यावेळेला साधारणपणे 1.5-2 वर्ष राहिलं होतं आणि त्याच वेळेला मी राजीनामा देत होतो. म्हटलं हे चुकीचं काम करतात आणि आपल्याला जमणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्यावेळी जसं चुकीच्या कामकाजा विरोधात आवाज उठवला, तेही तुमच्याच पक्षात असून सुद्धा, सत्तेत असून सुद्धा, तर मग आता जर तुम्ही उद्या तुम्हाला राष्ट्रवादीनं विरोधी पक्षनेता बनवलं तर ह्या पिंपरी चिंचवड जनतेने मला निवडून दिलंय, ठीक आहे, प्रभाग क्रमांक 21. मी एक विश्वस्त आहे. ती संस्था जगली पाहिजे ही माझी पहिल्यापासूनची धारणा आहे. मग त्याला कोणाचं काय म्हणणं असेल तर नसेल, मला ती संस्था लुटायची नाही, तिथं काय फॉकलँड लावायची नाही आणि माझ्या घरी काय मला भरून आणायची नाही. दैवकृपेने माझं सगळं व्यवस्थित आहे. ती संस्था जगली पाहिजे, ती संस्था मोठी झाली पाहिजे. आणि ही संस्था तुम्ही आम्ही कर देतो त्याच्यावरती चाललेली आहे. कर रूपाने पैसे तिथे जमा होतात, त्याच्यानं ही डेव्हलपमेंट होती. आपण तिथंच जर पैसे खायचा जर उद्योग केला तर टिकणार आहे का ते? मग कुंपणाने शेत खायचं तर शेतातनं काय निघणार आहे त्या? बरोबर. नाही, मग मला आता असं म्हणायचं की आता जसं महापौर पदासाठी सगळीकडे तिकडे आता भाजपमध्ये चुरस दिसतीये, तसं राष्ट्रवादीमध्ये देखील विरोधी पक्षनेते पदासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यात आणखी 2-4 नावं पण निघाली समोर येतात. त्यात तुमचंही नाव आहे. विशेष म्हणजे भाऊसाहेब भोईरांचं नाव घेतलं जातं का, तर अनुभवी एक चेहरा आहे. तिकडे विकास साने जे नवीन आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये निवडून आले, प्रमोद कुटे ज्यांनी शिवसेनेतून प्रवेश केला राष्ट्रवादी निवडून आले, अर्थात ते तुमच्यासारखेच प्रवेश भाजपमधून आला, तुम्ही पण देखील निवडून आला. पण मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर उद्या विरोधी पक्षनेते पदाची माळ तुमच्या गळ्यात पडली तर काय होईल? कसं आहे, तुम्ही इंटरेस्टेड आहात ना? माझं नाव मीडियामध्ये मी ऐकतोय. मी अजून काही अजितदादांना म्हटलं नाही की मला पद द्या, पण क्लेम आहे का नाही? मी ज्यांना कोणाला सांगायचं त्यांना क्लिअर कट सांगितलंय. मी पहिलं नाव सुचवलं होतं भाऊसाहेब बोरांना अध्यक्षपद, विरोधी पक्षनेतेपद द्या, कारण ते सिनियर आहेत म्हणून. बरोबर, ठीक आहे. दुसरं, मला जर देणार असाल तर मला 1 वर्षाचं पद नको आहे. का? कारण की 2-3 महिने माझे हाडतुरे घेण्यातच जाणार.
सत्कार वित्कार समारंभात 2-3 महिने मी अभ्यास एखादा करणार, ते प्रकरण काढणार, त्याच्यानंतर माझा सँड ऑफ येणार. मग 1 वर्षात मी काम काय करणार? मग तुमची किती अपेक्षा, किती वर्ष विरोधी पक्ष? मिनिमम 2.5-3 वर्ष जर पद दिलं तर त्या पदाला न्याय देता येईल. आणि इथं जर खऱ्या पद्धतीने अंकुश जर ठेवायचा असेल विरोधी पक्षनेता म्हणून, तोही ठेवता येईल. आणि वेळ प्रसंगी PI दाखल करणं, माहिती काढणं, बाकीच्या गोष्टी करणं आणि चुकीची कामं सगळी थांबवणं. आता हे जे टेंडरिंग करायचं झालेलं आहे, आता एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. हा पिंपरी मतदारसंघ आहे, इथं बिलोमध्ये टेंडर आहेत. चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात अबाव टेंडर असतात. 1 कोटीचं टेंडर जर असेल तर इथं 30% बिल आहे पिंपरीला, म्हणजे 70 लाखाचं टेंडर जातं. आणि तिथं ते टेंडर 1,05 किंवा 1,10 आणि मग अधिकारी म्हणणार की बाबा तुम्ही बार्गेनिंग करा, मग ते म्हणणार 95 लाख किंवा 1 कोटीपर्यंत करणार. मग इथं 70 लाखाला त्या माणसाला काम परवडत आहे आणि तिथे 1 कोटीला का? म्हणजे हे कुठेतरी करप्शनच आहे ना. मग असा जर विषय एखाद्या टेंडरचे अमाऊंट वाढवणं, टेंडर फुगवणं, हे सगळं जर थांबवायचं असेल तर त्यासाठी वेळ लागणार आणि तो 1 वर्षात स्पॅनमध्ये कम्प्लीट होणारच नाही. बर संदीप भाऊ, मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा विचारायचा की मुळात एकतर आता तुमच्याकडे झालंय असं की राष्ट्रवादीला पिंपरीमध्ये बळ मिळालं, असा एक नेता राष्ट्रवादीला खऱ्या अर्थानं तुमच्या रूपाने मिळाला आणि तुम्ही ते करूनही दाखवलं. तुम्ही बोललातही आणि करून पण दाखवलं. म्हणजे केवळ एकटे आला नाही, तुम्ही अगदी निकिताताईंना आणलं, अगदी त्याच्या जोडीला प्रियांकाताईंना आणलं, डब्बू अस्मानींना, आणि तुम्ही स्वतः, म्हणजे तुम्ही सगळेच, म्हणजे अर्थात पॅनल प्रमुख तुम्ही आहात म्हणून तुमची जबाबदारी होतीच ती आणि तुम्ही ती पार पाडली. पण हे सगळं जेव्हा घडतं आणि एक आयात केलेला उमेदवार भाजपातून राष्ट्रवादीनं आणि त्याला तात्काळ त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदाची त्याला माळ त्याच्या गळ्यात घालणं, हे रुचेल पक्षात असं तुम्हाला वाटतं? हो, 1 मिनिट आहे का. भाजपकडे जे आत्ता आहेत ना, जेवढे निवडून आलेले 98 का 99% हे राष्ट्रवादीतनंच आयात झालेले आहेत. मग आता मग तिथं महापौर किंवा उपमहापौर स्टँडिंग चेअरमन होणार आहेत. त्यांचं काय ते काय मग ही आयात निर्यात चालती, कधी तिकडनं इकडे येतील, इकडनं तिकडे जातील. आता ह्या पक्षाचे दिवस चांगले आले की तिकडचे इकडे येतील. बर बर एक भाजपचं मला आठवतं, तुमची मुलाखत मागच्या वेळी घेतली होती. भाजपनं तुम्हाला काही पदच दिली नाही ज्याच्यावर काम करता येईल आणि तुमच्याकडे ते ऑलरेडी ती दृष्टी होती आणि तुम्हाला ती संधीच मिळाली नाही. अर्थात मला आठवते बरीचशी त्या संदर्भातून तुम्हाला ते वृक्ष प्राधिकरणाचं पण पद मिळालं नाही, असं बरंच काय काय स्टँडिंग कमिटीचा पण तुमचा विचार झाला. तसं राष्ट्रवादीत होणार नाही ना, तसं राष्ट्रवादीत होणार नाही ना. नाही होणार. कसं आहे माहिती आहे का, भाजपमध्ये आहे ना प्रोटोकॉल भरपूर आहेत. म्हणजे साप शिडीचा खेळ तुम्ही लहानपणी खेळला असाल की एखादा सापाने गिळला, आपण कवडे टाकल्याने सापाने गिळलं की परत हाय त्या जागेवरती. हो, तो 93 असला की परत तो 7 वर पण येतो. हो, तसं राष्ट्रवादीमध्ये नाहीये. एकमेव माणूस निर्णय घेणारा अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री. तिथं जाऊन सांगितलं, त्यांना पटलं, बाकीच्या गोष्टी झाल्या. बाकीच्या गोष्टी म्हणजे बाबा हा माणूस खरं योग्य आहे, कॅपेबल आहे, तर निर्णय होतो. तसं इथं नाही आहे. इथं 4 आमदार आहेत, 4 आमदारांकडे जा, त्यांच्याकडे लॉबिंग करा, मग तिथनं पुढं जा, पुढं मग ते सांगणार, मग 4 सांगणार की बाबा हे असं आहे, त्याचं म्हणणं बघ, ह्याचं म्हणणं बघ. उद्या जर तुम्हालाच विरोधी पक्षनेतेपदी जर तुम्हाला संधी मिळाली तर त्याला योग्य न्याय द्याल अशी भूमिका तुम्ही निश्चितपणे पार पाडणार का? ह्याच्या अगोदरचा माझा पास्ट तुम्हाला माहिती आहे. मी नगरसेवक पदाला योग्य न्याय दिलेलाच आहे. तसं इथं पुढं देणार. बरं, विशेष म्हणजे पॅनल निवडून येणं हे एक आनंदाची गोष्ट असते आणि अशा वेळी मला आठवते 2017 मध्ये 9 आणि 12 असे 2च ठिकाणी राष्ट्रवादीचे पॅनल 4 पैकी 4 निवडून आले होते. आता 9 पण, 20 पण, 21 पण, एक फक्त भोसरीतला आहे, बाकी दोन्ही आहेत ते पिंपरी विधानसभा मतदारसंघातले आहेत आणि त्यात तुम्ही पण आहात. अर्थात मला असं म्हणायचं आहे की अर्थातच राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे, बरेच जागा वाढलेल्या नाही आहेत पण ताकद वाढलेली. एक जागा 36 च्या 37 झालेली आहे. अजितदादांचा फोन झाला का नाही जेव्हा पॅनल निवडून आलं तेव्हा? अजितदादांचा नाही, आम्ही नंतर अजितदादांना भेटलो सगळे. आमचे काय म्हणाले अजितदादा? नाही, त्यांनी म्हणजे अभिनंदन केलं. म्हटलं संदीप तुझा पॅनल निवडून आणला, तू खुश झाले. खुश झाले. महेश दादांचा फोन आला का नाही? नाही, त्यांचं कसं येईल मला फोन? आता कसं आहे, आपण
त्या पक्षात राहिलो, त्या पक्षातून आपण नगरसेवक निवडून आलो, अर्थातच त्यांच्यासोबत पण तुम्ही काम केले का आनंदाचा फोन त्या पक्षात मी त्यावेळेला जरी होतो ना तर ते एवढं काही त्यांचं माझे लागेबांधे कधी नव्हतेच. बर. आणि कसं असतं, उद्याचा माणूस आजच म्हणजे उद्याचं शत्रू ते आज ओळखणारे लोक आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांनी कायम पाण्यातच बघितलेलं आहे आणि हे आपल्याला कळतंय. त्यामुळे आपण कधी कोणाला खेळायला गेलोच नाही. बर. म्हणजे तुम्ही एकला चलो या भूमिकेत तेव्हाही तिथंही होतात आणि आत्ताही इथं तसेच आहात. तसं नाही, आता इथं सगळं मिळून जाऊ शकतो, काय इथं सगळे विचारायचे लोक आहेत. तसं तिथं नव्हतं. बर बर. इथं सर्वसमावेशक विचार करणारी माणसं आहेत, हा एक तुम्हाला बेनिफिट आहे. बर. आता मला असं म्हणायचं, झाल्या निवडणुका लागल्या, जल्लोष झाला, विजयोत्सव साजरा झाला, सगळं झालं. आता काही दिवसांनी महापौर पद पण त्या विराजमान कोणीतरी एक नगरसेवक होईल, विरोधी पक्षनेते होतील. आता पुढची 5 वर्ष जनतेला विकासाच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे. अर्थात पिंपरीकडनं म्हणजे पिंपरीवासियांकडून तर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात तुमच्याकडनं खूपच अपेक्षा आहेत, कारण की जी व्यक्ती ती कुठल्या का पक्षात नसताना मागच्या भाजपात होती तरी निवडून दिलं, राष्ट्रवादीत आहे तरी निवडून दिलं, पण जास्त मतांनी निवडून दिलं. याचा अर्थ तुमच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. मग हे झालं फक्त मी एका प्रभागाचं बोलतोय. उद्या जर पिंपरी विधानसभा मतदारसंघानं जर अपेक्षा वाढवल्या तर मग काय होणार 2029ला? मी तुम्हाला एक सांगतो, नदी सुधार आज कुणी सांगत असेल की आपण केले ते 2017ला निवडून आलो ना तर मी 2 विषयावरती पहिल्यांदा बोललो पहिल्याच जीबीला. एक पर्यावरण, नदी सुधार आणि स्मार्ट सिटी बाबतीत, की पिंपरीमध्ये आमची स्मार्ट सिटी या 35-40 वर्षाला पिंपरीवरती अन्याय झाला आणि पवना इंद्रांनी मुळा. त्या दिवसापासून जे मी मागे लागलो या नदी सुधारच्या, एकच टेंडर आलं होतं. हार्डिकर साहेबांना म्हटलं की ते ओपन करा, तुम्हाला अधिकार आहे. त्यांनी ते टेंडर ओपन केलं, सर्वे करून घेतला, त्याचा DPR बनवला, त्याच्या NGTत पर्यावरण विभागाच्या सगळ्या मंजुरी बाकीच्या गोष्टी. हार्डिकर साहेब म्हटले की पैसे नाही आहेत. म्हटलं साहेब आपण ए वर्ग महापालिका आहोत, आपले बॉन्ड काढा, 2000 कोटीचे बॉन्ड काढा. मी पहिला म्हणणारा व्यक्ती आहे. मग 200 कोटीचे बॉन्ड काढले, कंपनी स्थापन केली आणि आता मुळा नदीचं काम चालवलं, वाकड ते पिंपळे निलक मार्गे आपल्या सांगवीपर्यंत. हे कुणी जरी सांगत असेल ना आपण नदी सुधारा मंजूर केले, हे केले, त्यांना ढळचा ग माहीत नाही. पाणी रिसायकल रियूज हे प्रपोजल 200 MLDचं मी दिलं. PP तत्वावरती 640 कोटीचं काम हार्डिकरांनी काढलं, पण नंतर ते हार्डिकर गेले साहेब आणि नंतर मग ते बऱ्यापैकी थांबलं. म्हणजे MIDCला 100 MLD पाणी जी धरणातनं घेते ते पाणी आपण घ्यायचं आणि आपण MIDCला 200 MLD पाणी वापरणारं पाणी द्यायचं विकत. हे प्रपोजल, हे कचरा संकलन केंद्र प्रत्येक 32 प्रभागामध्ये जी सुचवले आणि झालेत, आता चालू आहेत कामं, ते मी सुचवलेत. मग मी शहराच्या दृष्टीने काम केलेलं आहे. माझ्याच प्रभागात काम करत होतं असं नाही. बरं. मग मी आता थेटच विचारतो. मी कालच आपल्या पक्षाचे शहराध्यक्ष भाई योगेश बहल यांचा पण इंटरव्ह्यू केला. काल त्यांना थेट विचारलं की भाई आता कितव्यांदा, म्हणजे 7व्यांदा निवडून आला त्याबद्दल तुम्ही विक्रम रचला, तुमचं अभिनंदन आहे, पण आता किती वेळा तेच नगरपालिका आणि ड्रेनेज आणि हे आणि ते कचरा. कधीतरी तुमच्या नावाला विद्यमान आमदार असं कधीतरी पाठी लागणार आहे की नाही? ते म्हटलं आता दादांची कृपादृष्टी झाली तर भविष्यात ते होईल, नाहीतर आपल्या राष्ट्रवादीचं राजीनामा देऊन आपलं राजकारणाला सलाम करू. तर मला असं म्हणायचं की याचा अर्थ भाईंच्या डोक्यात कुठे ना कुठेतरी भविष्यात आमदारकी मिळावी यासाठी असं होत नाही, कारण की माणूस व्यक्ती कॅपेबल आहे. 30-35 वर्ष नगरसेवक झाले. हां बरोबर. नगरसेवक प्रत्येकाची इच्छा असते की आपण आता इथून पुढे जावं. तशी त्यांच्यात. पण उद्या पिंपरी चिंचवड असेल असंही म्हणणं असेल की बाबा आता संदीप वाघेरेंनी देखील 2029ला लढावी. आता 10 रिपोर्ट कार्ड बघतील, कोणाला संधी द्यायची अजितदादा ठरवतील ना. ते योगेश भाई दिले तर मी त्यांचं काम करणारच आहे. आणि तुम्हाला दिलं तर योगेश भाऊ तुमचं काम करणार? ते करतीलच ना. म्हणजे थोडक्यात आणि नुसती आमदारकीच नाही, खासदारकी पण आहे. आणि 5-6 मतदारसंघ होणार आहेत पिंपरी चिंचवड शहराचे. मिनिमम 5 तर मतदारसंघ होणार आहे आमदारकीचे. 6 होऊ शकतात लोकसंख्येच्या म्हणजे थोडक्यात संदीप भाऊंची महानगरपालिकेमध्ये पुढे हॅट्रिक होण्यापेक्षा डायरेक्ट विद्यमान आमदार म्हणूनच तयारी असणार आहे. कारण की नंतर माझ्या हिशोबाने मी माझ्या प्रभागात आता काही काम शिल्लक ठेवणार नाही. या 5 वर्षातच सगळा करावंच लागतील मला. ती लोकांनी त्यासाठी निवडून दिलेलं आहे. वा छान. म्हणजे आणि मला एक म्हणजे महत्त्वाचं असं पण सांगायचं की तुम्ही जे बोलता ते तुम्ही करताच. आता तर तुम्ही 5 वर्षात हे पूर्ण करणार तर पिंपरीवासियांना तर खूपच आनंद होणार आहे. आता प्रश्न हाच उरतो की आपण विरोधी पक्षात आहोत, आपण सत्तेत नाही.
याचा अर्थ पहिल्यांदा आपल्याला जो काही गैरकारभार होईल, तुमच्या नजरेस पडेल, मी जे काही- विरोधासाठी विरोध करणार नाही तिथं. हा. समजा पद्धत दिली तर चुकीच्या कामांना विरोध करणार आहे. आणि शेवटी बहुमताच्या जोरावर कुठला तरी विषय मंजूर करायचा असेल तर त्यावेळी निश्चितच त्यावेळी पेटून उठण्यासाठी एक आक्रमक नेता हवा. आणि ते गरजेच आहे. जनतेचे पैसे आहेत, कोणाच्या बापाची एकट्याची घरची जागीर नाही की काढले आणि मोडले आणि विकले. ते जर समजत असतील ना असं, ते चुकीचं आहे. ते त्यांना तिथे जागा दाखवणंच गरजेचं आहे. कारण ही 35 लाख जनता आहे आज, तुमची इंटरव्ह्यू पण बघणार आहे. यांनी एक विश्वस्त म्हणून लोकांना निवडून दिले आहे. ट्रेझरर आहोत आपण त्या संस्थेला. ट्रस्टी म्हणली. हा, ट्रस्टी. मग ती संस्था सांभाळायची, घरी नाही न्यायची आपण. अगदी बरोबर बोललात संदीप भाऊ. संस्था महत्वाची असते. माणसं काही येतात जातात, पण संस्था कायम असली पाहिजे, संस्था जगली पाहिजे. आणि त्या संस्थेला टिकवण्यासाठी अर्थात त्या संस्थेचे विश्वस्त म्हणून, म्हणजेच थोडक्यात प्रभागाचा एक विश्वस्त म्हणून मला पुन्हा एकदा या पिंपरीतल्या जनतेनं निवडून दिलेलं आहे. जर उद्या अजितदादांनी मला या ठिकाणी संधी दिलीच तर विरोधी पक्षनेता म्हणून मी निश्चितच काम करेन. अर्थात विरोधाला विरोध म्हणून मी विरोध करणार नाही, तर जिथे कुठे प्रशासन किंवा सत्तारूढ पक्ष असेल आणि कुठेतरी गैरकारभार दिसत असेल तर निश्चितपणे त्याविरुद्ध आवाज उठवणं. आणि येत्या 5 वर्षात मी असं प्रभागात एकही काम शिल्लक ठेवणार नाही जे काम केलेलं नाही, सगळी कामं करणार. कारण की आता पुढचे वेध निश्चितपणे आमदारकीचे असू शकतील. अर्थात संदीपजींनी एकतर मुळात रोखठोक बोलणारं व्यक्तिमत्व, जे आहे ते बोलून दाखवणारं व्यक्तिमत्व, आणि जे सांगितलं ते करून दाखवणारं व्यक्तिमत्व, अर्थात संदीप वाघेरे. मुळात त्यांची इच्छा एवढीच आहे, आपण ट्रस्टी आहोत, संधी मिळालेली आहे, पुन्हा एकदा काम करायचं आहे, पक्षात सत्तेत असो किंवा सत्तारूढमध्ये असो. आणि काय गमक आहे, अगदी जातात आपण बोलूयात, मागच्या वेळी सत्तेत होतात, भाजपमध्ये होतात, पक्षानं निवडून, म्हणजे यांनी तुम्हाला जनतेनं निवडूनही दिलं. आता पक्ष बदलला गेला, विरोधात आहात, पण तुम्ही कुठल्या पक्षात आहात ह्याला जनतेला फरकच पडलेला नाहीये. जनतेने तुम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं आणि तेही प्रचंड मताधिक्याने. जनता काम करणाऱ्या माणसाला कायम पाठीशी उभी राहते, मग तो विरोधात असू दे किंवा सत्तेत असू दे. नक्कीच. आता अर्थात तेच जनतेचं जे काही पाठिंब्याचं बळ आहे, त्या बळावर या ठिकाणी संदीप भाऊंनी महापालिकेत देखील रान पेटवावं, अक्षरशः जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या कामांसाठी. आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडला जे गतवैभव आपण यापूर्वी पाहिलंय तसं गतवैभव महापालिकेला मिळावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.